नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण अपूर्णांकातील पुढील टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव अपूर्णांकांचा भागाकार. नाव टाका मित्रांनो, नाव टाकायचं आहे अपूर्णांकांचा भागाकार. अपूर्णांकांचा भागाकार नाव टाकलं मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रश्न समजायला थोडासा कठीण जाऊ शकतो तुम्हाला, पण ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांना लगेच क्लिक झाला असेल की कशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर, 4 ऑप्शन सुद्धा आलेले आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहे, ज्यांचा अभ्यास झालेला आहे, त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. ज्यांना कळत नसेल की नेमका हा काय प्रकार आहे, त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, पहिला प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न, भागाकार आपण 2 प्रकारे मांडू शकतो मित्रांनो, नीट समजून घ्या. अपूर्णांकांचा भागाकार आपण भरपूरच्या ठिकाणी 3/4 भागीला 6/5 या स्वरूपामध्ये सुद्धा मांडला जातो, किंवा 3/4 भागीला 6/5 हे दोघांची मांडणी एक समानच आहे. फक्त काही ठिकाणी मांडणी अशी केली जाते, तर काही ठिकाणी अशी केली जाते. का? कारण तुम्हाला कन्फ्यूज झाले पाहिजे तुम्ही परीक्षेला, म्हणून अशा प्रकारची मांडणी थोडीशी चेंज केली जाते. पण याचं उत्तर तुम्ही काही क्षणात सोडवू शकता. बेसिक माहिती देतोय अगोदर, नंतर ऍडव्हान्स लेवलला सुद्धा जाऊ आपण. याला कशा प्रकारे सोडवलं जातं नीट बघा. पहिला जो वर्ग आहे, पहिला जो टॉपिक आहे, तो नीट लिहून घ्यायचा जसा तसा. कसं लिहायचं? 3/4. 3/4 आपण लिहिलं. त्यानंतर पुढील संख्या ना 6/5 याला व्यस्त करायचं. व्यस्त म्हणजेच काय? खालची संख्या वर, वरची संख्या खाली, आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. गुणाकाराचं चिन्ह द्या पटकन इथे. गुणाकाराचं चिन्ह दिलं, त्यानंतर व्यस्त करायचे. 6 वरती आहे ना, तर 6 आपण खाली लिहूयात, आणि 5 खाली ना, तर 5 वरती लिहायचे. बस एवढीच प्रोसेस आहे. फिनिश. भागाकार करण्याकरिता तुम्हाला गुणाकार येणं आवश्यक आहे, म्हणून अगोदर तुम्हाला गुणाकार शिकवलेला आहे की अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला पाहिजे. मागील लेक्चर मध्ये ते आपलं झालेलं आहे. पुढील लेक्चर मध्ये भागाकार, अपूर्णांकांचा भागाकार. बघा, भागाकार चिन्ह आहे, भागाकाराला काढून गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि संख्या व्यस्त करायची. ठीक आहे. आता काय मित्रांनो, इथपर्यंत आले म्हणजे संपलं, निघलं तुमचं उत्तर. कशा प्रकारे नीट बघा, जसे तसे लिहून घेतो. काही विद्यार्थी नवीन आहेत, त्यांना कळणार नाही, म्हणून खालची स्टेप मांडतो. ठीक आहे. जशी तशी मांडणी झाली. आता याला भाग द्यायचा आहे. कशा प्रकारे भाग देऊ शकता नीट समजून घ्या. भाग द्यायचा आहे 3×3 आणि 3×2=6. ठीक आहे. 3×3 3×2=6. ज्या संख्येला वरच्या संख्येला भाग दिला, त्याच संख्येने खालच्या संख्येला सुद्धा भाग द्यायचा आहे. ठीक आहे. आता काय उरलं मित्रांनो, वरती 5 उरलेले. 5 जसे तसे लिहून घेऊ आपण, आणि परत 4×2 म्हणजेच 4×2 एवढं उरलेलं आहे. आता काय फिनिश. काय भाग जाणारच नाही. 4ने 5ला भाग जाणार नाही, किंवा 2ने 5ला भाग जाणार नाही. मग काय, त्यांचा गुणाकार करून घ्यायचा मित्रांनो. 5/4 आणि 2, 4×2 8. कळलं ना? 4×2 8. याचं उत्तर काय मित्रांनो? 5/8 याचं योग्य उत्तर आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिलं तुम्ही. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे 5/8. आता भरपूरसे विद्यार्थी म्हणतील की सर, याला तर भरपूर वेळ लागला, एवढा वेळ पोलीस भरतीला नसतोय. पण मित्रांनो, जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुम्ही काही क्षणात याचं उत्तर काढू शकता. कशा प्रकारे? इकडे बघा, कशा प्रकारे ही संख्या आहे. जसे तसे मान्य करणार तुम्ही. काय करणार? 3/4 गुणाकार करणार सीधा सीधा 5/6. ठीक आहे. इथपर्यंत आली तुमची मांडणी. लगेच तुम्ही भाग देणार. 3×3 3×2=6, 4×2=8, आणि हे 5 जसे तसे. फिनिश. फक्त 30 सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता याचं. पण काही विद्यार्थी नवीन आहेत आणि त्यांना ही शॉर्टकट पद्धत कळणार नाही, म्हणून त्यांना ही स्टेप बाय स्टेप सुद्धा पद्धत माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे? कारण आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही, तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचंय. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा पुढे घेऊन जायचंय, आणि जे जुने आहेत ते तर काही क्षणात सोडवतीलच. ठीक आहे. याचं उत्तर काय आलं मित्रांनो? कशा प्रकारे सोडवलं? हे जसे तशी मांडणी होती. फक्त हे पहिली जी संख्या आहे जशी तशी मांडायची, आणि पुढची संख्या व्यस्त करायची, म्हणजे खालची संख्या वरती, वरची संख्या खाली. ठीक आहे. नंतर तुम्ही इथं पोहोचणार. इथून त्यांना भाग द्यायचा. भाग दिला की सोपं उत्तर. खूप छान उत्तर दिले. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही. अपूर्णांकांचा भागाकार दिसायला जरी कठीण असला, तरी तुम्हाला जर बेसिक माहिती जर कळाली, तर तुम्ही पुढील काय उदाहरणं काही क्षणात सोडू शकतात. पोलीस भरतीला या टॉपिकवर
खूप महत्वाचे प्रश्न, अतिशय महत्वाचे प्रश्न येतात. बघूयात ते कोणते प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांचे परत परत मार्क खातात आणि त्याचं योग्य उत्तर कशा प्रकारे सोडवलं पाहिजे लगेच बघूया. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण नीट बघा, ऑप्शन नीट बघा, त्याच्यानंतरच त्याचं योग्य उत्तर द्या. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न अतिशय सोपा दिलेला आहे, थोडासा कठीण वाटतोय पण सोपा प्रश्न आहे आणि सोपाच येतो. तुम्हाला आता सुरुवात आहे म्हणून बेसिक प्रश्न दिलेला आहे. ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट प्रश्नांची उत्तरे सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवून दाखवतो. ठीक आहे, प्रश्नाची मांडणी करूया. प्रश्न कसा दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न आहे 1/4 भागीला 2/7 अशी मांडणी आहे, किंवा तुम्ही अशी सुद्धा मांडणी असते भरपूर ठिकाणी 1/4 भागीला 2/7. ठीक आहे, अशी मांडणी असू द्या किंवा अशी मांडणी असू द्या, उत्तर एकच निघणार. ठीक आहे, बघा कशा प्रकारे सोडवलं पाहिजे. त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे कसं हे तसे तसे खाली येणार. इथून हे 1/4 आणि याला फक्त व्यस्त करायचं, गुणाकार चिन्ह द्यायचं. इथून हे भागाकार सोडून गुणाकार करायचा, बाण देऊन नीट समजवतोय. त्यानंतर हे 2 खाली घ्यायचे, 7 वरती घ्यायचे, म्हणजे 7/2. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात, ही तुमची मांडणी झाली. म्हणजे काही क्षणात तुमचे उत्तर निघेल का नाही निघेल. व्हेरी गुड, खूप छान. बघा काही विद्यार्थ्यांनी उत्तरे सुद्धा काढली. खूप छान मित्रांनो, हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले. आता ही मांडणी काही विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे, काही विद्यार्थ्यांना कळणार नाही, म्हणून परत ती मांडणी करतो आणि कशा प्रकारे भाग दिला जातो नीट समजून घ्या. भाग दिला जातो मित्रांनो 1/4 गुणिला 7/2. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की इथं गुणाकार का आला. मित्रांनो, जेव्हा भागाकार करायचा तेव्हा गुणाकार करावा लागतो का, कारण आपण ही संख्या वरची खाली खालची वरती केली, म्हणजेच त्याला व्यस्त केली, म्हणजे भागाकाराचा तो गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, आणि ही मांडणी आपली झालेली आहे. जशी तशी मांडणी बघा. आता काय इथं पोहोचला म्हणजे भाग द्यायचा आहे तुम्हाला. कसा भाग देणार. 4 गुणिला 2 8 येणार, 8 खाली दिले भागीला 1 गुणिला 7 किती होता, 7च होतात. मित्रांनो याचं उत्तर आलं 7/8. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले. आता बेसिक झालेला आहे, अजून आपण चाललेलो धीरे धीरे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे. खूप छान प्रकारे उत्तर दिले आणि विचार करा, जर तुम्हाला बेसिक क्लिअर झालं नसतं तर ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणून तुमचं बेसिक जर क्लिअर झाले तुम्ही काही क्षणात ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सोडवू शकतात. बघूयात पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. चला तर मग वेळ न घालवता बघू पुढचा कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे, पटकन बघा. प्रश्नांची उत्तरे पण पटकन द्या. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न थोडासा ऍडव्हान्स लेवल आहे, थोडासा बघा. तुम्हाला कळलं होतं ना, बेसिक अगोदर 2 प्रश्न घेतले, थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आलेला आहे. पण हा सुद्धा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल या टॉपिकवर, हे सर्व उदाहरणं आपल्या नोट्समध्ये आहे. तुम्हाला जर नोट्स असेल, तुमच्याकडे नोट्स असेल तर तुम्ही हे सर्व उदाहरणं सोडवलेले असतील. ठीक आहे, बघूयात प्रश्नाची मांडणी कशी केली जाते. प्रश्नाची यावेळेस वेगळी मांडणी आहे. काय 3/8 भागीला 5 अशी मांडणी असते नेहमी. आणि असे थोडसे, आता हा नॉर्मल लेवलला पोहोचला, पण बेसिक झालं, आता मध्यम लेवलला पोहोचलेलो आहे. याची मांडणी अशा प्रकारे दिलेली आहे. याचं उत्तर काढायचं आपल्याला. याची मांडणी कशा प्रकारे केली पाहिजे नीट समजून घ्या. ज्यांच्याकडे नोट्स आहे पटकन उत्तर द्या. अभ्यास केलाय तुम्ही. ज्यांच्याकडे नोट्स नसतील त्यांनी बघा, नीट समजून घ्या कशा प्रकारे उत्तर देतात. याची मांडणी अशी केली पाहिजे मित्रांनो, 3/8 भागीला 5/1. जेव्हा छेदस्थानी कोणतीच संख्या नसेल तेव्हा 1 घेतला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, ही तुमची मांडणी झाली. आता याला गुणाकारामध्ये व्यस्त करायचं. कशा प्रकारे 3/8 गुणिला 1/5 येईल. आता 5 ने आता 1/5 म्हणजे 1/5. कळाला ना मित्रांनो. भागाकाराचं आपण गुणाकारामध्ये रूपांतर केलं, म्हणून वरची संख्या खाली, खालची संख्या वर गेली. कळालं ना. याला म्हणतात संख्या व्यस्त होणे, म्हणजे गुणाकारामध्ये रूपांतर होणे भागाकाराचा. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही आलात. बस मग इथपर्यंत आलात म्हणजे तुमचं उत्तर काही क्षणात निघून जाईल. कशा प्रकारे बघा, 3 गुणिला 1 किती होतात, 3 गुणिला 1 3च होतील. मग इथं 3 लिहिले. ठीक आहे, 8 पंचे 40 बरोबर ना. 8ला 5 वेळेस गुणले म्हणजे 8 8 8 8 8 अशी यांची बेरीज केली तर 40 उत्तर येतं. म्हणून इथं 40.
बरोबर ना? 340 याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. खूप छान उत्तर दिले, व्हेरी गुड मित्रांनो. खूप भरपूर विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. ऑप्शन क्रमांक डी काय 340 याचं योग्य उत्तर होतं आणि योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी दिलेले. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आले. खूप छान. बघा, दिसायला किती कठीण टॉपिक आहे, दिसायला खूप कठीण वाटतो हा. इथल्या इथं कोणाला कळलं असतं का कशा प्रकारे सोडवलं जातं उत्तर? नसतं कळालं ना. पण तुमचं बेसिक क्लिअर झालं मित्रांनो. बेसिक क्लिअर असल्यामुळे तुम्ही ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न सुद्धा सोडवलेला आहे. खूप छान उत्तर दिले मित्रांनो. आणि आपल्याकडे बेसिकहून बेसिक माहिती शिकवली जाते. का शिकवली जाते? कारण भरपूरसे विद्यार्थी नवीन आहेत, त्यांना बेसिक माहिती शिकवली म्हणजे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न ते आपोआप सोडवतील. चांगल्या प्रकारे उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. पुढील प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे नीट बघा आणि त्याचं योग्य उत्तर कशा प्रकारे सोडवलं जातं ते सुद्धा बघा. चला तर मग वेळ न घालवता बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, त्याचं योग्य उत्तर काय आहे. पुढील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे. आयएमपी टाकायचा. हा प्रश्न आयएमपी आहे. आयएमपी टाका. आयएमपी टाकलं. या लेवलचे प्रश्न पोलीस भरतीला येत असतात. नीट प्रश्न समजून घ्यायचा. ज्यांना कळत नसेल त्यांनी नीट बघा. बेसिकहून बेसिक माहिती तुम्हाला शिकवले. थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आलेला आहे. याच्यानंतर सुद्धा अजून ऍडव्हान्स लेवलचे येणार आहेत. ज्यांना उत्तर सोडवता येत असेल त्यांनी पटापट उत्तर सोडवा. कमेंट बॉक्स मध्ये 4 ऑप्शन आहेत, 4 पैकी एक योग्य उत्तर पटकन क्लिक करा. ठीक आहे. बघूयात कोणता प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. प्रश्नाची मांडणी अशी आहे मित्रांनो. 0.4 भागिला 1/4 इकडे 3 बरोबर 3/1/4. ठीक आहे. ही मांडणी अशी आहे. याचा उत्तर काढायचं आपल्याला. दिसायला किती कठीण आहे पण काही क्षणात तुम्ही याचं उत्तर काढू शकता. कशा प्रकारे बघा. याची मांडणी अशी होईल मित्रांनो. कशी होईल? याची मांडणी होईल 0.4 भागिला 1. याच्या भागीला काही नाही म्हणून इथं 1 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर भागाकाराचं चिन्ह, नंतर 4 4 4 2 4 3 12 आणि 1 13. कळालं कशा प्रकारे? तर ही जेव्हा अशा प्रकारची संख्या असते तेव्हा नीट समजून घ्यायची मांडणी करतो मी. अशा प्रकारची संख्या जेव्हा असते तेव्हा यांचा आणि यांचा गुणाकार होतो मित्रांनो. काय होतो? गुणाकार. आणि याची आणि यांची बेरीज होते. कळालं? यांचा आणि यांचा गुणाकार, यांची आणि यांची बेरीज. पण अगोदर सगळ्यात पहिले गुणाकार करून घ्यायचा. लक्षात ठेवायचं. म्हणून गुणाकार करा अगोदर. 4 2 8 4 3 12 म्हणजे काय 3 गुणिला 4 किती होणार 12 आणि परत हा 1 अधिक 1 म्हणजे काय 13. कळालं ना? कशा प्रकारे याचं उत्तर निघणार 13 येणार. ठीक आहे. मग 13 कुठे लिहिणार मित्रांनो तुम्ही? 13 इथे जाणार. 13 छेद आणि हा 4 जसं तसं खाली येणार. ठीक आहे. 4 ही झाली याची प्रॉपर मांडणी. ही मांडणी झालेली आहे या उदाहरणाची. नीट समजून घ्यायचं. धीरे धीरे तुम्हाला यामुळे शिकवतोय कारण तुम्हाला कळायला पाहिजे कशा प्रकारे उत्तर काढलं जातं. ठीक आहे. ही मांडण्याची झाली. आता याला उत्तर भागाकारामध्ये रूपांतर करायचं. गुणाकारामध्ये कशा प्रकारे करणार? 0.4 होता ना. आता हा पॉईंट काढून टाकायचा आपल्याला. फक्त 4 घ्यायचे. का? कारण 0.4 गुणिला 13/4 13/4 0.4. ठीक आहे. एवढं कळालं. आता नीट समजून घ्या पुढची प्रोसेस. पुढची प्रोसेस अशी आहे की 0 आहे ना त्याला काढून घ्यायचं आणि 4 लिहायचे फक्त आणि हा 0 खाली लिहायचा. कसं? 4 1/10 हा 0 खाली जाणार. ठीक आहे. 0 म्हणण्यापेक्षा पॉईंट नंतर जेवढे अंक आहेत तेवढे तुम्ही 0 खाली मांडायचे आणि पॉईंट काढून टाकायचा. ठीक आहे. आता हे 4/10 झाले. परत गुणाकारामध्ये आपण इथं भागाकार आहे. मी मांडणी करायसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. भागाकार. ठीक आहे. आता आपण इथं गुणाकार करणार आहे. गुणाकार करण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस होणार? हे 4 हे वरती जाणार, हे 13 खाली येणार. कसं प्रकारे कळालं ना तुम्हाला? येणार 4 वरती आणि हे 13 खाली येणार. इथपर्यंत कळालं तुम्हाला? सोपी पद्धत. किती सोप्या पद्धतीत गेलोय आपण. नीट समजून घ्यायचं पुन्हा एकदा. हे पॉईंट खाली गेले, हे वरती आले. बस मग इथं तुम्ही आलात म्हणजे उत्तर संपलं तुमचं. कशा प्रकारे संपलं बघा. 4 चोक 16 म्हणजे 4 ने 4 ला गुणल्यानंतर उत्तर 16 येईल आणि 10 ला 13 ने गुणल्यानंतर उत्तर किती येईल 130.
ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे 16/130. थोडस कठीण होतं ना, तुम्हाला बेसिक शिकवलं की कशा प्रकारे गुणाकार करून इथून भागाकार करायचा, या संख्येला कुठून कसं करायचं याचे रिव्हिजन तुम्हाला करावं लागेल, भरपूर वेळेस रिव्हिजन करावं लागेल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना समजलं असेल तर ते उत्तर देतील. आणि बघा काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिले सुद्धा. काही विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ नसतो पोलीस भरतीला, काही क्षणात तुम्ही सोडून दाखवा. तर काही क्षणात सुद्धा आपण सोडू शकतो. कशा प्रकारे नीट बघा. आता त्यावर तुमची प्रॅक्टिस असली, वारंवार प्रॅक्टिस असली, तुम्हाला लगेच समजून जाईल की याचं उत्तर कशा प्रकारे काढतात. बघा कशा प्रकारे काढलं जाईल त्याचं उत्तर एवढ्याशा जागेमध्ये आपण काढू शकतो. कशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे 4/04 फक्त 4 मांडणार, हा शून्य खाली येणार म्हणजे 10 होणार. लगेच गुणाकारामध्ये 13 भागाकार मध्ये समजा भागाकार मध्ये इथं 13/4 होणार. लगेच आपल्याला माहिती आहे त्याला गुणाकारामध्ये रूपांतर करता खालची संख्या वरती, वरची संख्या खाली. म्हणजेच काय येणार इथे 4 गुणिला 4 भागीला हे 10 गुणिला 13. म्हणजेच काय येणार उत्तर येणार इथं 16/130. तुम्ही काही क्षणात उत्तर सोडवू शकता, पण कधी सोडवू शकता मित्रांनो, जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल. बेसिक माहिती तुम्हाला शिकवली जाते, कोणी शिकवणार नाही एवढी बारीकून बारीक माहिती. ठीक आहे. आता याच टॉपिकवरील पुढील अजून एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला देतोय, तुम्ही स्वतः सोडवा. ठीक आहे. आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिला सी. का दिलं? कारण त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करता आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कसं का होईल? कारण तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करता मित्रांनो. खरंच खूप व्हेरी गुड, खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. भरपूरशा विद्यार्थ्यांचे मार्क खाल्लेले या प्रश्नाने. महत्वाचा प्रश्न आहे म्हणून चांगल्या प्रकारे उत्तर द्या. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न आलेला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. चेक करा प्रश्न काय आहे, ऑप्शन काय आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न पूर्ण झालाच पाहिजे. मागील प्रश्नाला थोडा वेळ लागला. का लागला? कारण तुम्हाला बेसिक माहिती दिली होती की कशा प्रकारे गुणाकार करायचा, कोणत्या संख्येला भागाकार करायचा, कशी बेरीज करायची. कळालं तुम्हाला? आता हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा. ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट सोडवा, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो. ठीक आहे. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न थोडासा वेगळ्या मांडणीमध्ये केलेला आहे. आता असा प्रश्न आहे की 3/1/5 भागीला 0.6. ठीक आहे. अशा प्रकारची मांडणी आहे. याचं उत्तर काढायचं आपल्याला. दिसायला किती कठीण असला तरी सोप्या पद्धतीत तुम्ही याला सोडवू शकता. कशा प्रकारे नीट बघा. प्रश्न परत आपण मांडणी करणार. किती करणार? 3/5 15 आणि 1 16. कळतंय ना तुम्हाला? यांचा आणि यांचा गुणाकार म्हणजे आता कसं सांगायचं तुम्हाला. परत इकडे हे झाले तुमची स्टेप. यांचा आणि यांचा गुणाकार आणि यांचे बेरीज. ठीक आहे. 3/5 15 आणि 1 16 म्हणजेच काय 16/5. भागाकाराला जी छेदस्थानी संख्या असेल ती छेदस्थानीच राहणार, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ठीक आहे. आणि भागीला मित्रांनो हे आहे किती आहे 0.6. म्हणजेच इथं 0.6 घेणार भागीला 1 घेणार. काही संख्या नसली तर आपण 1 घ्यायचा असतो नेहमी. ठीक आहे. आता पॉईंट काढून 0 घ्यायचं आहे. पॉईंट नंतर एकच अंक आहे ना, मग आपण काय करणार पॉईंट काढून घेणार, तिथं 0 मांडणार. ठीक आहे. इथं 0 मांडू आणि हा पॉईंट काढून टाकू. म्हणजेच काय होणार 6/10. ठीक आहे. आता याला गुणाकारमध्ये कन्वर्ट करा, व्यस्त करा संख्या. कशी 16/5 गुणिला हे वरती ही संख्या खाली म्हणजेच 10/6. कळालं? व्यस्त झाली फक्त ही संख्या खाली गेली, 6 खाली गेले आणि 10 वरती आले. म्हणजेच इथं भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह घेता आलं आपल्याला. ओके. इथपर्यंत कळालं? खूप छान प्रकारे उत्तर देता. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय आता संपलं. इथून तुम्हाला भागाकार करायचा, भाग द्यायचा पटापट. तुम्ही भाग इथले इथं पण देऊ शकता, पण काही विद्यार्थ्यांना कळणार नाही म्हणून खाली परत एक स्टेप मांडतो. ठीक आहे. कशी मांडणार आपण? जसे तसे मांडणार. 16/5 गुणिला 10/6. ठीक आहे. 5 5 5 दुने 10. ठीक आहे. कळालं? 2 6. कळालं ना? आता हे जसे तसं आपण मांडणी करू शकतो. कशी? काय उरले वरती फक्त 16 उरलेले आहे, भागीला 3 उरलेले आहे. म्हणजेच याचं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक ए 16/3
त्याचं योग्य उत्तर होतं आणि व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही. जे नवीन विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा योग्य उत्तर दिले. किती छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही. तुम्हाला कळलेलं आता की कशा प्रकारे याचे सोडवल्यात जातं हे उदाहरण. कळलं ना? व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर दिले. आणि तुम्हाला जर कळत नसेल, तुम्हाला काही विद्यार्थ्यांना वाटलं की एवढं लॉंग कट आहे, शॉर्टकट मध्ये सांगा. मित्रांनो, हीच शॉर्टकट पद्धत आहे. याची मांडणी तुम्हाला जर कळालं, तुम्हाला याची रिव्हिजन झाली, रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही काही क्षणात सोडवू शकता. कसं सोडवणार तुम्ही? तुम्हाला कळून नाही लगेच इथं हे असं आहे, 5 त्रिक 15 आणि एक 16 मांडणी करणार तुम्ही, 16/5 करणार. लगेच हे 6 आहे, 6ला पण भागीला करणार, लगेच 1 घेणार, 6/10 होणार. तुम्ही इथल्या इथं भाग पण देऊ शकता, पण व्यस्त जर करायचं म्हटलं तर घेणार लगेच 5 5 5 दुने 10 बेत्रिक 6. ठीक आहे, 16/3 याचं उत्तर आलं. पण कधी तुमची रिव्हिजन झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना कळणारच नाही एवढ्या स्पीडमध्ये कसं काय सोडवलं, का सोडवलं. काही विद्यार्थी पटापट स्पीडमध्ये सोडवतात. का सोडवतात? कारण त्यांची रिव्हिजन झालेली असते. मित्रांनो, तुमची सुद्धा रिव्हिजन झालीच पाहिजे. असे भरपूर उदाहरणं आपल्या नोट्स मध्ये आहे. तुमच्याकडे नोट्स असतील तर त्याच्यामधून रिव्हिजन करा. ठीक आहे, खूप छान प्रकारे उत्तर दिले सर्वांनी. व्हेरी गुड मित्रांनो, ज्यांनी ऑप्शन क्रमांक ए दिलं आणि सर्वांनी ऑप्शन क्रमांक ए दिलेलं आहे. खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांसाठी. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आले. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो, बघा प्रश्न काय आहे, ऑप्शन काय आहे आणि त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. प्रश्न अगदी सोपा दिलेला आहे. प्रश्न सोपा आहे, प्रत्येकाने सोडवायचा आहे. सर्वांनी योग्य उत्तर आलंच पाहिजे. सर्वांचं योग्य उत्तर ज्यांना जमत आहे त्यांनी पटापट सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. लाईव्ह विचार मध्ये सर्वांना दिसत आहे की कोण कोण उत्तर देत आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवून दाखवतो. ठीक आहे, प्रश्नाची मांडणी करून घेऊ आपण अगोदर. प्रश्नाची मांडणी आहे 12/9 भागीला 6/3. ठीक आहे, अशी मांडणी करा किंवा वेगळ्या पद्धतीत सुद्धा मांडणी करू शकता तुम्ही. 12/9 भागीला 6/9 6/3 सॉरी 6/3. ठीक आहे, हे पण तुम्हाला कळलेलं आहे सर्वांना. आता याचं डायरेक्ट आपण गुणाकारामध्ये रूपांतर करणार. गुणाकारामध्ये रूपांतर करण्याकरिता पुढील संख्या व्यस्त करायची, म्हणजे 3ला वरती घ्यायचं, 6ला खाली घ्यायचं आणि हे जसे तशी मांडणी करायची. कशी? 12/9 आणि हा भागाकाराला आपण गुणाकार करणार. ठीक आहे, हे केला आपण गुणाकार आणि 3ला वरती 6ला खाली, म्हणजेच काय, संख्या व्यस्त करणे. नीट नाव लिहून घ्यायचं. संख्या व्यस्त करणे म्हणजेच काय, 3ला वरती घेणार आपण आता 3 आणि 6ला खाली घेणार म्हणजेच 6. ठीक आहे, इथपर्यंत कळालं तुम्हाला. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर काही क्षणात निघलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले सुद्धा आहे. कसं काय दिले त्यांनी उत्तर बघा. तुम्हाला सर्वांना दिसतंय ना, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर आले. लाईव्ह चॅट मध्ये दिसतंय का नाही दिसत? कसं काय दिसतंय? कारण त्यांनी योग्य उत्तर दिले, त्यांनी अभ्यास केला या गोष्टीवरती आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे. ज्यांना कळत नाही त्यांना शिकवावं लागेल आपल्याला, कारण आपल्याला एकट्याला पोलीस व्हायचंय का? आपल्याला सर्वांना घेऊन जायचंय. सर्वांना यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती करायचंय. तुम्ही सर्वजण भरती होणार आहात, पण कधी? जेव्हा तुम्ही अभ्यास करणार, मन लावून अभ्यास करणार, मन लावून प्रॅक्टिस करणार. आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त डिजिटल प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देणार आहे. म्हणून पेपर सोडवायचा सर्वांनी. ठीक आहे, हे झालं तुमचं. नंतर याला आपण व्यस्त केलेलं आहे, भाग देऊ शकतो इथल्या इथं, खाली मांडणी करू आणि तिथं भाग देऊ. ठीक आहे, काय लिहिणार? 12/9 गुणिला 3/6. ही जशी तशी मांडणी आपण खाली केलेली आहे. इथल्या इथं भाग देऊ शकता. 3 1 6 1 6 6 2 12 3 1 3 3 त्रिक 9. ठीक आहे, कळाला? 2 आणि 3 उरलेले आहेत, म्हणजेच काय उरणार मित्रांनो? 2/3. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार 2/3. कळालं? 2/3 याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही आणि यालाच तुम्ही काही क्षणात सोडू शकता. कशा सोडू शकतात? तुम्हाला माहिती आहे, प्रॅक्टिस तुमची झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं गुणाकार करणार आणि इथले इथं भाग देणार. बरोबर का नाही? एवढी मांडणी करायची गरज आहे का तुम्हाला? बिलकुल गरज नाही. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही काही क्षणात सोडू शकता. कशा प्रकारे तुम्हाला दिसेल? उदाहरण असं आहे, लगेच तुम्ही मांडणी करणार, हे तुमच्या समोर असणार, ही मांडणी तुम्हाला करायची. खाली लिहिणार तुम्ही पटकन 12/9 लिहिणार, गुणिला करणार, 3/6 करणार, व्यस्त करून घेणार, 6 1 6 6 2 12 3 1 3 त्रिक 9 2/3 याचं योग्य उत्तर काही क्षणात निघलं. काही क्षणात निघालेलं आहे. पण कधी निघालेलं आहे यावरती मी सुद्धा प्रॅक्टिस केलेली ना, मी सुद्धा प्रॅक्टिस केली, म्हणूनच मी काही क्षणात सोडू शकलो. तुम्ही सुद्धा काही क्षणात पोलीस भरतीला सोडवू शकता. कसं काय सोडू शकता?
जेव्हा तुमचं याचं योग्य उत्तर तुम्ही देणार, कधी देणार, तेव्हा तुमची वारंवार प्रॅक्टिस होणार. असे भरपूरशे उदाहरणं नोट्समध्ये दिलेले आहेत, पुस्तकीय भाषा याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. चला तर बघूयात महत्वाचा प्रश्न, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. सर्वांनी त्याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, चला तर बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न थोडासा कन्फ्युजनचा आहे. बघा, ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झालेली असेल त्यांनी पटापट प्रश्न बघा, ऑप्शन बघा आणि पटापट कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर द्या. लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसतंय. ज्यांना अजून सुद्धा शिकण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुन्हा सोडून दाखवतो. ठीक आहे, प्रश्नाची मांडणी करून घेऊ आपण. प्रश्न सोपा आहे. 11/99 भागीला 11/9. ओके, अशी सुद्धा मांडणी होते किंवा वेगळ्या स्टेप मध्ये आपल्या नेहमीप्रमाणे 11/99 भागीला 11/9. ठीक आहे, अशी मांडणी झालेली आहे. त्यानंतर त्याचा खाली गुणाकारामध्ये रूपांतर करायचं, संख्या व्यस्त करावं लागेल. 11/99 आपण केलं, नंतर गुणाकार केला, भागाकारला गुणाकारामध्ये रूपांतर केलं, खालची संख्या वरती, वरची संख्या खाली, म्हणजे काय, संख्या व्यस्त होणे. ठीक आहे, वरती हे खाली, म्हणजे 9 ला आपण वरती घेतलं, 11 ला आपण खाली घेतलं. का घेतलं, कारण भागाकाराचं आपण गुणाकारामध्ये रूपांतर केलेलं आहे. ठीक आहे, इथं तुम्ही पोहोचलात म्हणजे काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही. सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड. बघूयात, इथं तुम्ही पोहोचलात म्हणजे तुम्ही उत्तर काढलेलं आहे, म्हणजे तुम्ही जिंकलेला आहात. कशा प्रकारे, हे बघा, 11/99 गुणिला 9/11, म्हणजे 11 कट झाले. ठीक आहे, आणि 9 म्हणजेच काय उत्तर आलं मित्रांनो, 11 उत्तर आलेलं आहे का? बिलकुल नाही उत्तर आलं, कारण वरती 1 आहे, इथं कट झाला म्हणजे इथे 1च येणार मित्रांनो. 1/11 याचं योग्य उत्तर असणार आहे. खूप छान उत्तर दिले मित्रांनो, भरपूर प्रयत्न केला आणि असेच फसवे प्रश्न, फसले नाही या उत्तरामध्ये, प्रश्नामध्ये असे फसवे प्रश्न भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारले जातात. फसवे प्रश्न असतात ते. 90% विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले. कसं काय चुकले, कारण याचं योग्य उत्तर काय होतं, हे उत्तर आहे, पण ऑप्शन मध्ये हे नसल्या कारणास्तव ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे, यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही याचं योग्य उत्तर असणार आहे. कसे चुकले मित्रांनो तुम्ही? तुम्हाला वाटत असेल अगदी सोपा टॉपिक आहे. सोपा टॉपिक वाटला ना तुम्हाला? का वाटला? कारण तुम्हाला बेसिक क्लिअर नाही मित्रांनो. असे फसवे प्रश्न आपल्या नोट्स मध्ये आहे. नोट्स काही साध्या सुध्या नाही मित्रांनो, नोट्स साध्या सुध्या नाही, लक्षात ठेवायचं. नोट्स जर साधे असते तर तुम्ही कधीच जिंकले असतात. फसले नाही या प्रश्नामध्ये. किती विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले तुम्ही स्वतः बघितलं ना लाईव्ह चॅट मध्ये. का चुकले? कारण आपण नॉर्मल विचार करतो मित्रांनो, पण कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे. या सर्व नोट्स तुमच्या स्क्रीनवर दिसताना, या सर्व नोट्स जबरदस्त आहे. 51 जणांची टीम आहे आपली. किती? 51 जणांची टीम. 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेल्या आहे. या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली आहे. या नोट्स जर तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. वाटायला दिसायला खूप सोपा टॉपिक होता, पण थोडंसं ऍडव्हान्स लेवलला गेला की किती विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले याच्यावरून तुम्ही समजून घ्या. तुम्ही जर या नोट्स घेतल्या समजून घ्या. तुम्ही जर गणिताची नोट्स घेतली तर तुम्हाला गणिताचं कोणतं पुस्तक घेण्याची गरज नाही. कोणतं पुस्तक घेऊ नका, गणिताचं सर्व काही या नोट्स मध्ये आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही याच्यामध्ये आहे. तुमच्या जवळ बसणाऱ्या विद्यार्थ्याकडे, तुमच्या जवळच्या मित्राकडे या नोट्स आहे, पण तो तुम्हाला देणार नाही. का देणार नाही? कारण ती यशाची गुरु किल्ली आहे त्याच्यावाल्या. लक्षात ठेवायचं. जबरदस्त नोट्स आहेत. कोणतेही नोट्स या मराठी व्याकरणची जर तुम्ही घेतली तर मराठी व्याकरणचे सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहे. तसेच गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व काही आहे. मराठी व्याकरणचा प्रश्न संच इतका जबरदस्त आहे की त्याच्यामध्ये सर्व प्रश्न आहे. जीकेचे सुद्धा 1998 ते आजपर्यंत सर्व जीके आहे, त्यामध्ये जबरदस्त नोट्स आहे आणि जबरदस्त तुमचा अभ्यास होणार आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि जाणून घ्या, जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय, जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. ती म्हणजे काय? हे बघा,
हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे. याला तुम्हाला काय करायचं, याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय. लाल कलरचं बटन दिसतंय, त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढा, सबस्क्राईब केलेल्या चॅनलचा स्क्रीनशॉट काढा, आणि तो स्क्रीनशॉट हे बघा, हा आहे आपला व्हॉट्सअपचा नंबर. या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करा, तुमचं व्हेरिफिकेशन होईल. आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तिथे 100 मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे, तयार झालेली आहे. लेक्चर झाल्यानंतर आता लगेच या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व टॉपिक कव्हर असणारे 100 मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती येत आहे. सर्वांनी सोडवायची ती. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.